हॅलो नमस्कार। आज इथे सगळ्यांच्या आवडीची स्टार्टर रेसिपी बनवलेली आहे हराभरा कबाब। घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक जोडी पालक मी छान निवडून धुवून घेतलेला आहे आणि ब्लांच करून घेतलेला आहे, जसं आपण पालक पनीरला ब्लांच करतो। त्यानंतर थंड पाण्यामध्ये घातला म्हणजे त्याचा कलर अगदी छान राहतो, हिरवागार। त्यानंतर तो स्वच्छ पाण्यातून पिळून घेतला, त्यातलं पाणी एक्स्ट्राचं काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केला। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप गरम केलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, थोडासा लसूण बारीक चिरून घातलेला आहे। हा छान तुपावर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घातलं 1 चमचा चिरलेलं आलं, 2 हिरव्या मिरच्या, आपल्या आवडीच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाऊण कप फरसबी बारीक चिरून घेतलेली आहे, अगदी जास्तीत जास्त बारीक चिरून घ्यायची आहे। ही आता छान तुपावर परतून घेणार आहे। आपल्याला भाजी एवढी शिजवायची नाहीये, पण 1-2 मिनिटं परतून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा पाऊण कप शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। बारीक चिरण्यासाठी तुमच्याकडे जर चॉपर अवेलेबल असेल तर तुम्ही चॉपर वापरून घेऊ शकता। त्यानंतर 1 कप मटार घातलेले आहेत, तुमच्याकडे जर ताजे मटार असेल तर तुम्ही ते वापरा, मी ते फ्रोझन वापरलेले आहेत। आता हे सुद्धा छान तुपावर परतून घ्यायचे आहेत। खूप जास्त भाजीप्रमाणे आपल्याला शिजवायचं नाही, पण छान 2-3 मिनिटं परतून त्याचा कच्चा वास गेला पाहिजे इतपत आपल्याला परतायचा आहे। त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे, तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे। आता हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेते। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पण त्याआधी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असंच थंड होऊ दिलेलं आहे। थंड झाल्यानंतर हे वाटून घेणार आहे। वाटून घेत असताना त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। हे आता इथे छान सरबरीत वाटून घेतलेलं आहे, अगदी बारीक वाटलेलं नाहीये, पण सरबरीत वाटून घेतलेलं आहे। हे वाटलेले मिश्रण सगळं एका बोलमध्ये काढून घेतलं। यामध्ये आता 1 पाऊण कप पनीर घेतलेलं आहे खिसून, तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी कमी जास्त करू शकता। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी हा बटाटा घेतलेला आहे, हा बटाटा उकडून खिसून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं। मगाशी मिरचीचा वापर केला त्यामुळे इथे तिखटाचा थोडा वापर केलेला आहे। त्यानंतर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, त्याचबरोबर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लेक्स घातलेले आहेत, जे आपण दुधासोबत खातो ते कॉर्नफ्लेक्स मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। कॉर्नफ्लेक्स नसतील वापरायचे तर तुम्ही त्याऐवजी ब्रेड क्रम्स वापरू शकता, पण माझ्याकडे कॉर्नफ्लेक्स अवेलेबल आहेत म्हणून मी ते कॉर्नफ्लेक्स वापरलेले आहेत। हे आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना जर बाइंडिंग तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही अजून एखादा चमचा कॉर्नफ्लेक्स किंवा ब्रेड क्रम्स वाढवू शकता। आता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे। आता याचे कबाब करायला घ्यायचे आहेत। इथे असा गोल्ड असलेला डाव घेऊ शकता किंवा चमचा घेऊ शकता, म्हणजे सगळे जे कबाब तयार होतील ते एकसारख्या साईजचे तयार होतात। आता हे पुन्हा मी कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून घेणार आहे, म्हणजे वरून छान क्रिस्पी टेक्स्चर येतं त्याला। त्यानंतर हराभरा कबाबची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे त्याला वरून लावलेला हा काजू। आता हे तळण्यासाठी मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तुम्ही हे भजीप्रमाणे डीप फ्राय करू शकता, पण मी ते पॅन फ्राय करून घ्यायला लागले। 1-2 मिनिट झाले की हे उलटवून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला छान क्रिस्पी करून घ्यायचे आहेत। असंच 1-2 वेळा मी परतवून घेणार आहे, म्हणजे दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होतात। त्याचबरोबर यामध्ये वापरलेल्या भाज्या पण परतून वापरल्या, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही। यामध्ये मी फक्त ग्रीन व्हेजिटेबल्स वापरले, तुम्हाला आवडत असेल तुम्ही यामध्ये अगदी बारीक चिरलेला गाजर, कोबी वापरला तरी यामध्ये टेस्ट खूप छान लागते। अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाब तयार आहेत। मी पुढचे सुद्धा कबाब याचप्रमाणे करून घेते। हे कबाब आपल्या आवडीप्रमाणे चटणी किंवा सॉस सोबत सर्व करू शकता। अशा प्रकारे ते सगळे कबाब तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।